सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपुर शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी केले आहे। 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा हा साजरा होत असताना याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नवीन इमारत पोलीस स्टेशनच्या आवारात संपन्न झाली। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी बोलताना सांगितल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणं गरजेचे आहे। उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे देखील विशेष आवश्यक आहे। उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सोशल मीडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी देखील घ्यावी असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। यावेळी उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सोशल मीडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी व शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी या काळात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी देखील मागणी केली आहे। यावेळी आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, फारुख पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। हा जो शिवजन्मोत्सव होणार आहे हा जसा आता माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलंय हा काय आपण आज करत नाही, वर्षानुवर्ष आपण करत आलो। त्याच्यामुळे जसा तो चालत आलाय ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची। फक्त त्याच्यामध्ये विधायक आपल्याला चांगलं काय काय दरवर्षी त्याच्यात टाकता येईल ते चांगलं ॲड करत जायचं आहे आपल्याला, आणि जे विधायक नाही ते सोडून द्यायचं आहे। आणि ते कसं करता येईल समन्वयासाठी आपण सर्वजण तिथे चर्चा करण्यासाठी बसलेलो असतो। एक चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली, मी सातपूरमध्ये जेव्हा आलो होतो सुरुवातीला पहिला गणेशोत्सव होता। गणेशोत्सवाच्या वेळेस मी पाहिलं की इथे गणेशोत्सवाची सुद्धा एक सातपूरच्या नावाने कमिटी होती, एक गणपती होता। तसंच शिवजन्मोत्सवानिमित्त जे ग्राउंडवर कार्यक्रम होणार आहे त्याची आपण एक समिती नेमली। त्या समितीमार्फत एक कार्यक्रम चांगला घेत आहे। हे चांगलं आहे की विधायक परंपरा आहे, चांगल्या पद्धतीने आपण जे महापुरुषांना अपेक्षित होतं एकत्र येणं ते आपण एकत्र येतो। तर त्या पद्धतीने तो कार्यक्रम जो ग्राउंडवर होणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होईल यात मला काही शंका नाही। पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्ही देणारच आहोत। फक्त एक करा, आपले एक 20-30 स्वयंसेवकांची यादी आमच्याकडे द्या, त्यांची एक शॉर्ट मीटिंग घेऊ आम्ही 2 दिवस आधी, काय काय करायचं कसं करायचं स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी। आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडला आहे तर तोही आपण करून घेऊ। म्हणजे त्या पद्धतीने आजच संध्याकाळी जाऊन आपण तिथं कशा पद्धतीने ते नियोजन करता येईल त्या पद्धतीने बॅरिकेड्स वगैरे टाकून जेणेकरून लोकांना तिथं गैरसोय होणार। आता राहिला प्रश्न मिरवणुकीच्या मार्गांचा, आपल्या ज्या काही मिरवणुका निघणार असतील त्याचे जे मार्ग असतील ते वेळेच आम्हाला कळवा, जेणेकरून काय होतं त्या मार्गाची आम्ही पाहणी करतो। इलेक्ट्रिक लाईन खाली वगैरे असतील तर तसं ते MSEBच्या लोकांना सांगावं लागतं। काही मोठे खड्डे जे असतील थोडं कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन ते बुजवावे लागतात। त्या दृष्टीने आपल्याला त्या मार्गाची पाहणी करायची। तर तशी काही कुठं कुठं मिरवणुका असतील त्या थोड्या लवकर कळवा, जेणेकरून आपल्याला निर्धोकपणे आणि काही अपघात न होता या मिरवणुका शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल। आपल्या सरकारने मार्गदर्शन केलं त्या सातत्यानं जनतेच्या आमच्या संपर्कात असतात। काय कारण आम्ही अशी मागणी देत असतो की किमान मिरवणुकीला या, नारळ वाढवायला या, हार घालायला या, त्यावेळी आपण मिटिंगला यायला, यापेक्षा आम्हाला आपला अभिमान जास्त आहे। शिवजयंतीचा उत्सव जरी एक शिवजयंती जरी असलीच आहे, जरी 11 मंडळ एकत्र असले, हे जरी एक असले, परंतु तसं नाही। ही गल्ली बोळात छत्रपती शिवजयंती साजरी होणार आहे। गल्ली बोळात फ्लोट लावणार आहेत, गल्ली बोळात छत्रपतीच्या प्रतिमा लावणार आहेत, गल्ली बोळात पुतळे लावणार आहेत। ही फक्त कार्यक्रमापुरती एक समिती आहे, लक्षात घ्या। तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी होणारी एक जी वेगळे जे कार्यक्रम असतात त्याऐवजी होणारी एक समिती आहे। असं नाही का सातपूर शहरात मिरवणूक होणार नाही म्हणजे असं काही नाही। ज्याच्या त्याच्या पद्धतीने माझा वाढ आहे 25-30 हजाराचा, मी 25 वर्ष जिंकलो होतो। आम्ही छत्रपती शिवजयंती करणारच आहे। मात्र ह्या समितीला आमचं समर्थन आहे कशासाठी की जे चांगले काम करतात। सातपूर शहरामध्ये पोलिसांची कायदा सुव्यवस्थेसाठी आम्हाला तुमची आवश्यकता आहे, पण मिरवणुका जयंती उत्सवासाठी अजिबात आवश्यकता नाही। कारण आम्ही स्वतःला साध्या ड्रेसमध्ये पोलीस अधिकारी समजतो। तुम्ही आज आहात साहेब, तुम्हाला 2-4-5 वर्षांनी कुठेतरी जायचंय, माझा उत्सव आहे, माझी परंपरा आहे, माझा मला साजरा करायचा आहे। जन्मोत्सव साजरा करतो एकदम शांततेत होतो,
आणि सर्व राजकीय असो शैक्षणिक असो सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन आणि 12पर्यंत झाला 18 पकड जाती सातपूरमध्ये एकत्र येऊन हा सगळा कार्यक्रम शांततेत पार केला जातो. फक्त आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला थोडासा बंदोबस्त घडत काहीच नाही, पण थोडा बंदोबस्त तुमच्याकडनं जर भेटला तर थोडासा कार्यक्रम अजून वेगळा फरक पडेल, म्हणजे काही नाही. मुलांना देखील त्यांच्यासाठी आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे आणि आपला मुख्य जो सोहळा आहे 18 आणि 19 या 2 दिवस मुख्य कार्यक्रम आपले जानता राजा मैदानामध्ये सहभागी होणार आहे. साधारणपणे 19 तारखेच्या कार्यक्रमाला अपेक्षित जी संख्या असते ती 7 ते 8 हजाराच्या वरती इथे नागरिक महिला सगळे बालगोपाळ सगळे जमलेले असतात. होतं काय सर, तो जो अंबिका स्वीटपासूनचा जो रोड आहे अंबिका स्वीट ते इकडे सावरकर नगरचा स्टॉप, तो रोड जर तेवढ्या काळापर्यंत आपण बंद करू शकलो 1-3-4 तासासाठी की ट्रॅफिक जर आपण वळवू शकलो तर मग आणखीन थोडंसं सोयीचं होईल. कारण व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक, त्यासोबत डीबी पथकाचे सागर गुंजाळ, भूषण शेजवळ तसेच इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. या बैठकीस आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, फारुख पठाण, समाधान देवरे, राजेश खताळे, पुंडलिक बोडके, सुहास गडाख, पप्पू कुटे, समाधान जगताप तसेच शिवजन्मोत्सव समिती 2024चे अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष जान्हवी तांबे, चिटणीस भगवान काकड, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी केले. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर.